काय हो, मग तुम्ही आप्पेपात्रामध्ये कधी रवा घालून पाहिले का? नसेल पाहिलं तर नक्की एकदा ही रेसिपी बनवून पहा। अगदी ज्यांना रवापासून उपमा खाऊन बोर झालेले आहेत पण चटपटीत खायचंय तर त्यासाठी पहा, ही रेसिपी अगदी भन्नाट आहे, एकदम टेस्टी आणि जबरदस्त आहे, पटकन होणारी आहे। त्यासाठी करायचं काय आहे बघा, सुरुवातीला रवा घ्यायचा 1 वाटी, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा, सोबतच त्याच्यामध्ये पाव कप दही घालून घ्यायचं। आता जास्त आंबट असेल तर थोडं कमी वापरू शकतात। सोबतच त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून। फिरवून घेतलं की या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला घ्यायचं आहे तयार करून, लगेच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। सोबतच आपल्याकडे जे काही भाज्या असतील त्या चिरून घ्यायच्या, जी मुलं भाज्या खात नाहीत त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर इथे बारीक कट करून एक मोठा मीडियम साईजचा कांदा घातला, टोमॅटो घातला, सोबतच कोथिंबीर घातली, मिरची कट करून घातली, गाजर होतं म्हणून गाजर किसून घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि छान मिक्स करून बाजूला साईडला ठेवून दिलं। तर जास्त वेळ ठेवायची सुद्धा गरज नाही। लगेच आप्पेपात्र गरम करायला गॅसवरती ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं, सर्व खणांमध्ये मिक्स करून घेतलं तेल घालून। लगेचच आप्पेपात्र गरम होतंय तोपर्यंत इकडे बॅटरमध्ये सोडा घालून घ्यायचा, इथे पाव चमचा सोडा घातलेला आहे। लगेच छान मिक्स करून घ्यायचं, अगदी छान हलकं फुलकं बॅटर झालं पाहिजे। आपल्याला लगेच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, आप्पेपात्रात घालून घ्यायचं। आता जास्तीच थोडं बॅटर घातलंय बरं का, त्याच्याने आप्पे आपले छान असं दोन्ही बाजूनी टम्म फुगलेले तयार होतात। गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला वाढवायची नाही, मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे, जेणेकरून आतमधून सुद्धा कुठेही कच्चा राहणार नाही। एक बाजू छान भाजून झाली की लगेचच आपल्याला झाकण काढून दुसरी बाजूनी पलटी मारून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान अगदी भाजून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकतात आपले आप्पे तयार झालेले आहेत, अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशीत आप्पे तयार आहेत। तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा हे आप्पे बनवून पहा। ज्यांना कोणाला रव्याचा उपमा खाऊन कंटाळा आला असेल किंवा रव्याचा कोणताही नाश्त्याचा पदार्थ खाऊन कंटाळा आलाय पण चटपटीत खायचाय, त्यांच्यासाठी नक्कीच हे आप्पे बनवून द्या। एवढे भारी आणि टेस्टी लागतात की एकदा तुम्ही बनवून खाल्ले की नक्कीच घरातले सुद्धा किंवा लहान मुलं सुद्धा दुसऱ्या वेळी बनव म्हणून तुमच्याकडे आग्रह करतील। एवढी भन्नाट जबरदस्त होणारी रेसिपी आहे, त्यामुळे नक्कीच ट्राय करा। आतून सुद्धा मस्त अगदी जाळी सुटलेली आहे आणि वरतून सुद्धा अगदी छान असे टम्म फुगलेले आहेत। सोबतच खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार होती आणि गरमागरम झाले की लगेच मग गरमागरम खाऊन घ्यायचे। आता आपल्याला अजिबात डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शनच राहणार नाही। हे जेव्हा कधी खाऊ वाटतील आप्पे तेव्हा मात्र हे रव्याचे आप्पे झटपट होणारे आणि टेस्टी लागणारे नक्की बनवून खायचे। मुलांना सुद्धा ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या, म्हणजे काय मुलांना सुद्धा समजत नाही आणि भाज्या मात्र मुलांच्या पोटामध्ये जातात। मग नंतर त्यांना सांगू शकतो आपण की भाज्या मी सर्व याच्यामध्ये घातलेल्या होत्या। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा आणि चॅनलला मात्र नक्की फॉलो करा।